महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने घोषणा पत्र जारी किया है। इस मौके पर उन्होंने कहा कि सभी पार्टी का मैनिफेस्टो लॉन्च हो चुका है और आज मैं मनसे का घोषणा पत्र लॉन्च कर रहा हूं। चुनाव आयोग को जानकारी देनी पड़ती है कि आपने कितनी प्रति छापी है। यह जानकारी देना हास्यास्पद है। 17 नवंबर को जो सभा होनी थी मैं अब नहीं कर पाऊंगा। 1.5 दिन बचा है और प्रशासन इजाजत देने में देरी कर रहा है। उतने में तैयारी नहीं हो पाएगी। राज ठाकरे ने कहा कि 17 नवंबर को मैं ठाणे और मुंबई में सभा करूंगा। इसके बाद राज ठाकरे ने घोषणा पत्र जारी किया जिसका टाइटल है हम यह करेंगे, जिसमें पीने का पानी, महिला सुरक्षा, शिक्षा, रोजगार, बिजली, कचरा व्यवस्था, इंटरनेट उपलब्धता, खेलने की जगह और राज्य का उद्योग बढ़ाना आदि विषय शामिल है। साथ ही मराठी अस्मिता, मराठी साहित्य, गढ़ और किला संवर्धन, मराठी को हर जगह स्थान है। साथ ही एक और बुक है जिसका नाम है हमने कौन कौन से आंदोलन किए, क्या काम कोई किया वो भी है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने यह घोषणा पत्र जारी किया है। तर त्यात जाहीरनाम्याला कितपत महत्त्व आहे आजच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटतंय? बघा, प्रसिद्ध नसता केला तर तुम्हीच ठोकलं असतं परत, कळलं का? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। माझ्या मनातनं महाराष्ट्राचा विकास ही काही गोष्ट जात नाही, ती जाणार पण नाही। उद्विग्न होऊन मी काही गोष्टी 4 गोष्टी बोलणं हा एक वेगळा विषय आहे, पण महाराष्ट्राबद्दलची आस्था, प्रेम ही काही जाऊ शकत नाही ना। त्याच्यामुळे सतत मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, करू शकतो हे मांडणं माझं काम आहे आणि त्याप्रमाणे हा जाहीरनामा समोर ठेवलेला आहे। काय हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो लागू कसा होईल? कारण बहुमतासाठी जितके उमेदवार हवे असतात उमेदवार झालेले नाहीये, त्यामुळे हा जाहीरनामा। हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावेळेची निवडणूक तुम्ही सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना कोणी परमेश्वर सांगू शकत काय होणार आहे। मला माहिती नाही तुम्ही पत्रकारितेमध्ये किती वर्ष आहात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची निवडणूक आजपर्यंत कधी झालेली नाहीये, बरोबर की नाही? म्हणजे जर समजा तुम्ही गेली लोकसभा पाहिली असेल, तिथला एक खासदार सुरुवातीला 1 मताने निवडून आला होता, बरोबर की नाही? असं आपण कधी बघितलं नव्हतं। मग रिकाउंटिंगमध्ये काहीतरी 39 मतांनी काहीतरी निवडून आला, असंही कधी बघितलं नव्हतं। खासदारकीची निवडणूक होती। या विधानसभेच्या वेळेला आता मला जे लोकांना सांगायचंय ते मी सतत सांगतोय की गेली 5 वर्ष विसरू नका। तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून जे मतदान केलेलं आहे ते मत सध्या तुमचं कुठे आहे हे एकदा चेक करा। कारण तुम्ही मतदान करायचं या पक्षाला आणि त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षाबरोबर जो पक्ष तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे, तिथे तुम्ही मतदान करणार नाही म्हणून ह्यांना मतदान केलं आणि तो पक्ष किंवा तो माणूस उद्या उठून दुसऱ्या त्या पक्षामध्ये गेला तर तुमच्या मताची काय किंमत राहिली? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनतेने 20 तारखेला नीट करावा असं फक्त माझं म्हणणं आहे। नाही तुमचं एक मिनिट थांबा, मी कुठेही जात नाहीये, 2 मिनिट थांबा। तुमचं म्हणणं काय होतं की इम्प्लिमेंट कसं करणार, तर त्याच्यामुळे निकाल काय लागतील ना हे कोणाला माहिती नाहीये। म्हणूनच मी तुम्हाला सांगतो रिझल्ट काय लागतील हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये। त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच ही गोष्ट आपण समोर ठेवतो ना। आता बाकीच्या पक्षांनी ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याला खात्री आहे का सत्य देतील? बरोबर की नाही? खरं बघायला गेलं तर प्रत्येकाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत। हो ना? अहो ते कुठची युती घेऊन बसलाय, वेगवेगळी होर्डिंग्स लावतायत। युती आघाड्यांमध्ये वेगवेगळीचं तुमचं शेवटपर्यंत काय चालू असतं ते? अनेक पक्षांचे जाहीरनामे आले, अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आज बऱ्याचशा त्याच गोष्टी आहेत।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्यासमोर मी प्रसिद्ध करतोय. मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापल्या आहेत ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं. आम्ही 500 प्रती छापल्यात. पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे. कारण डिजिटली तर जाणारच आहे, पण ते कशा काय मोजायचं तुम्ही, आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात. म्हणजे हे आजच्या युगामध्ये त्या पूर्वी केबल बंद करायचे ना भाषणं चालू असताना, त्यातला प्रकार आहे जवळपास, की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात, भाषणं बिषणं सगळ्या गोष्टी बघत असतात. असो, पण आज 2 गोष्टी महत्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. म्हणजे माझी 17 तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती, ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल. याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची. सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते ती या प्रकारची परवानगी आलेली नाहीये, आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे. आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते. त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत. त्याच्याऐवजी मी माझा मुंबई, ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे. सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल. आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच फक्त दिलंय, पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. मी काल परवाकडेच सांगितलं की 2006 साली मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट घेऊन येईन म्हणून सांगितलं होतं. 2014ला आमची ब्ल्यूप्रिंट आली, परंतु 2006 ते 2014 मला अनेक आपल्या तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये मला हिणवलं गेलं, कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट. पण 2014ला ज्यावेळेला ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुमच्यासाठी एक मोठी बातमी होती, म्हणजे भाजप शिवसेना युती तुटली होती. तो दिवस मी समजू शकतो, परंतु 2014 ते 2024 गेल्या 10 वर्षामध्ये मला त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय आहे, कशी केली, काय केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कधी कोणी मला विचारला नाही. त्याबद्दल धन्यवाद. आज हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्ल्यूप्रिंटमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत. याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदलले नाहीत, अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं मी हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे. तुम्हाला दाखवू का?